हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आज या ब्लाऊजचं स्टिचिंगचा व्हिडिओ बघणार आहोत। याच्या कटिंगचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता। तर हे बघा, सर्वात आधी इथे मी बाही जोडण्यासाठी घेतली आहे। इथं बाही जोडून घ्यायची आपल्याला। तर इथं जो ब्लाऊजचा कपडा आहे सरळ बाजून ठेवून त्याच्यावर उलट्या बाजूने आपण बाही ठेवून घ्यायची। इथे सरळ बाजूने एक टीप मारून घ्यायची। 5 इंच शिलाईमध्ये घ्यायचं आपल्याला आणि इथे वरून एक दाब टीप मारून घ्यायची। त्याच्यानंतर अधिक एक टीप मारून घ्यायची आपल्याला आणि आता हे असं साइडनं आपल्याला जोडून घ्यायचं असतं। हे बघा, या पद्धतीने इथे जोडून घेतलं। या ब्लाऊजला फोल्ड आलेले आहे पहिलेच। हे बघा, या पद्धतीने इथे दुसरी बाही जोडून घेतली मी, पण याच्यावर खूप रिंकल्स आले आहेत तर मी इथे प्रेस करून घेतला आहे। ब्लाऊजचा कापड खूप पतला आहे तर सिंगल कपड्यावर प्रेस करायची भीती वाटते, म्हणून पहिले अस्तर जोडून घेतलं आणि इथे प्रेस करून घेतलं। हे बघा, आता जे कपड्यावर रिंकल्स आले होते ते गेले। हे एक पहिली बाही जोडून घेतली होती, त्याला प्रेस केलं नव्हतं तर त्याला पण करून घेतलं इथं। हे बघा, आता एकदम प्लेन झालं। हे बघा, दोन्ही बाहीचे रिंकल्स गेले आहे। या पद्धतीने मी इथं बाही जोडून घेतली। आता या बाहीला आपण साइडने शिलाई मारून घेऊ। एकदम साइडचा जो कापड आहे एक्स्ट्राचा तो कट करून घेऊ। हे बघा, आता इथे समोरच्या भागाचा आपण जोडून घेऊया। तर इथे मी पहिले कटिंग करता वेळीच कपड्यावर सरळ बाजूने कटिंग करते, म्हणजे डायरेक्ट ओपन केलं की उलट्या बाजूने आपण अस्तर ठेवून आपल्याला समजतं कोणती सरळ बाजू आहे आणि कोणती उलटी आहे। तर हे बघा, या पद्धतीने इथं दोन्ही भाग जोडून घेतले। कोणताही भाग जोडताना आपण बिलकुल ओढून घ्यायचं नाही, जसं आहे तसंच आपल्याला जोडून घ्यायचं। साइडचा इथं एक्स्ट्राचा वाचलेला कापड इथे कट करून घेतला। या पद्धतीने हे बघा, दोन्ही भाग मी तयार करून घेतले। आता जो आपले बाकीचे पार्ट आहेत ते पण आपण इथे जोडून घेऊ। हे बघा, इथे कटोरी जोडून घेते आता। हे बघा, इथे कटोरी जोडून घेतली दोन्ही भाग बरोबर। क्रॉस पट्टी जोडून घ्यायची बरोबर। क्रॉस पट्टी आपली एका समोर एक आली पाहिजे, नाहीतर उलटी सारखी होऊ शकते। ते इथं बघा, 1/2 इंच शिलाईमध्ये पकडून इथे क्रॉस पट्टी जोडून घेत आहे। वरून दाब टीप देऊन घ्यायची आपल्याला। हे बघा, आता याच्या वरून शिलाई नाही दिली मी, वरून दिसते म्हणून। तर याला डायरेक्ट असं थोडंसं हाताने प्रेस करून साइडला कपडा जोडून घेतला, शिलाई मारून घेतली। बघा, दोन्ही भागाला तसंच जोडून घेतलं मी। साइडने जो एक्स्ट्राचा कापड होता तो कट करून घेतला। हे बघा, इथे बघा जोडून आपल्याला झाल्याच्या नंतर चेक करून घ्यायचं बरोबर आलं का नाही, समोरासमोर आले पाहिजेत। हे बघा, इथे पाठीमागचा गळा मी कट केला नव्हता तर मी आता कट केला। या ब्लाऊजला त्यांना गळ्याला मागून लेस लावायची आहे, तर मी इथे पाइपिंग वगैरे काही करणार नाही, डायरेक्टच गळा फोल्ड करणार आहे। ते बघा, सरळ बाजूने ठेवायचा। खालचा साइडचा जो कपडा आहे मेन ब्लाऊजचा तो सरळ बाजूने ठेवून त्याच्यावर उलट्या बाजूला इथे अस्तर ठेवून द्यायचं। पाव इंच शिलाईमध्ये घ्यायचं आपल्याला, एक दाब, म्हणजे जास्त शिलाईमध्ये घ्यायचं नाही। हे बघा, या पद्धतीने। आणि खालच्या साइडला पण कमरेला पण आपण एक शिलाई मारून घेऊ,
खालच्या साईडला पण आपण फोल्ड करून घेऊ. इथे कमरपट्टी लावणार नाही मी. खालच्या साईडनं एक कट दिले आहे मी थोडेसे, जे की पलटल्याच्या नंतर व्यवस्थित बसेल. इथे पण गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर याला आपण पलटी करून घेऊ आतल्या बाजूला. हे बघा, इथे पलटी करून झाल्याच्या नंतर आपल्याला एकदम बरोबर सेट करायचा कपडा. आणि इथे बरोबर कपडा बाहेर काढून आपल्याला एकदम बारीक टीप काट एकदम मारून घ्यायची. एकदम साईडला काटाला एकदम बारीक टीप मारून घ्यायची. हे बघा, आता जे कमरेच्या साईडला आहे तिथे सुद्धा आपल्याला एक टीप मारून घ्यायची. बरोबर कपडा आतमधला जो आहे तो ओढून घ्यायचा, जेणेकरून कपड्याची आपली ब्लाऊजची उंची वगैरे कमी नाही झाली पाहिजे. हे बघा, इथे कपडा बरोबर ओढून घेऊन व्यवस्थित टीप मारून घ्यायची एकाला एक जोडून. साईडला जो एक्स्ट्राचा कापड येतो तो कट करून घ्यायचा. या पद्धतीने बघा पूर्ण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग तयार झाला आहे. आता आपण इथे टक्स मारून घ्यायचे. तर टक्स मारण्यासाठी शोल्डरला बरोबर सेंटरमधून फोल्ड करायचं. इथे बघा अर्धा इंचाचा टक्स घेतला मी आणि 4.5 इंच त्याची उंची घेतली. बरोबर मोजून टक्स घ्यायचा आपल्याला. इथे कमी घेतलं गेलं तर आपलं ब्लाऊज मागच्या साईडनं वर उचलते. त्यासाठी आपण जेवढा शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतला होता आपण 1 इंच टक्ससाठी, तेवढा 1 इंच बरोबर इथे टिपमध्ये दाबून घ्यायचा आहे बघा. आणि शोल्डरमधून बरोबर शोल्डरच्या मधोमध सेंटरला आपल्याला फोल्ड करून इथे टक्स मारून घ्यायचा. हे बघा, या पद्धतीने एकदम व्यवस्थित टक्स येऊन जातो. आणि आपलं ब्लाऊज इथे मागच्या साईडला उठत नाही, एकदम असं उचलल्यासारखं वाटत नाही. आता जे आपण इथे अस्तर जोडून घेतलेले पार्ट होते ते बरोबर एकावर एक आपण जोडून घेऊ. इथे कटोरी जोडून घेऊ. इथे कटोरी जोडण्यासाठी सगळ्यात पहिले वरच्या साईडलाच कटोरी जोडायची. कधी पण वरच्या साईडनं सुरुवात करायची, कारण की खालच्या साईडनं थोडंसं एक्स्ट्रा बी आलं तर तो आपण कट करू शकतो. वरच्या साईडनं कट केलं तर आपला गळा मोठा होऊ शकतो आणि शोल्डर पण उतरू शकतो. त्यामुळे इथे बघा, आपण जेवढा इथे शिलाईमध्ये घेतला आहे तेवढाच त्या साईडला सोडून द्यायचा कापड आणि मधोमध फोल्ड करून इथे टक्ससाठी मार्किंग करायचं. इथे बघा 1 इंच एक लाईन एक्स्ट्रा घेतली मी. 1 इंचच मार्किंग घेतलं होतं आपण कटोरीमध्ये वाढवायला, पण इथे कपडा आपण जास्त होऊ शकते, तर इथे 1 इंच एक लाईन मी इथं जास्त घेतली. आपल्याला मोजून घ्यायचं, आपली कटोरी 5 इंचाची आपल्याला रेडी पाहिजे, तर इथं मोजून व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं. समोरच्या भागाला थोडंसं इथे कट करून आपल्याला तिरप आकार देऊन घ्यायचा, जेणेकरून आपल्या कटोरीला चांगला पफ येईल. आणि इथे क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. हे बघा, एकदम चांगल्या पद्धतीने इथे क्रॉसपट्टी जोडून झाली. आता इथे आपल्याला कापड घ्यायचा डबल फोल्डमध्ये आणि बरोबर इथे मोजून घ्यायचं. आपल्याला 5 इंचाची कटोरी पाहिजे, त्याच्यावर मार्किंग करून त्याच्यानुसार शिलाई मारून घ्यायची. हे बघा, आणि फोल्ड करून परत आपल्याला इथे हुकपट्टी तयार करायची आहे. ते घडी धागा तोडत होती माझी मशीन. हे बघा, या पद्धतीने ही पट्टी तयार झाली. आता आपल्याला इथे गळ्यासाठी पायपिंग करायची आहे. तर इथे मी जो वाचलेला कपडा होता त्याच्यामधून तिरपी पट्टी एक लांब पट्टी काढली आहे. हे बघा, इथे 5 इंच शिलाईमध्ये घ्यायचं आणि पट्टीला डबल फोल्ड करून इथे शिलाई मारून घ्यायची. इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं या पद्धतीने आणि व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून इथे पायपिंग तयार करून घ्यायची. हे
बघा या पद्धतीने इथे पाइपिंग तयार झाली आहे समोरच्या भागासाठी. मागच्या भागाला इथे डायरेक्ट फोल्ड गेला आहे. इथे थोडंसं ओढून घ्यायला लागते आपल्याला, ते आपल्या शिलाई आपली सरळ येणार. सेम याच पद्धतीने दुसरा भाग तयार केला. दुसऱ्या भागाला आपण जेव्हा हुकपट्टी लावतो तेव्हा इथे आपल्याला जोडून बघायचं दोन्ही भाग सरळ आहेत का. त्यामुळे आपल्या एक शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम हे याच्यामुळेच येऊ शकतो, कारण की आपण जेव्हा जोडतो तेव्हा इथे पट्टी व्यवस्थित बघत नाही, व्यवस्थित दोन्ही साईड बरोबर आल्या का. आणि कमी जास्त झालं तर वरच्या साईडनं आपण इथे कट करतो, त्यामुळे मग गळा आपला मोठा होतो एक साईडनं आणि शोल्डर उतरायचं एक साईडनं उतरण्याचं कारण होते. हे बघा इथे हुकपट्टी लावून घेतली मी त्या पद्धतीनं. आता व्यवस्थित दोन्ही भाग जोडून बघायचे. इथे बरोबर गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. इथे पाइपिंग लावून घ्यायची आपल्याला या भागाला सुद्धा सेम पद्धतीने. हे बघा इथे पाइपिंग करून तयार झाले दोन्ही भाग. गळ्याला पण चांगला शेप आलाय बघा इथे मस्त. आता इथे जो साईडला आपण वाचलेला कपडा होता काठाचा तो इथे सरळ करून घेऊ आपण, पाठीमागे लावून घेऊ कमरेला. तिरपा वगैरे आहे तो कपडा तर त्याला व्यवस्थित सरळ करून घेतलं मी. हे बघा इथे थोडंसं चारी बाजूनं फोल्ड करून घ्यायचं आपल्याला पट्टी आणि इथे जोडून घ्यायची. एकदम चांगली व्यवस्थित फोल्ड करून जोडून घ्यायची आपल्याला पूर्ण कमरेला. हे बघा इथे जोडून झाली पट्टी. आता आपल्याला समोरचा भाग जोडून घ्यायचा शोल्डरला. तर इथे बरोबर शोल्डरवर शोल्डर ठेवून व्यवस्थित खालचा वरचा भाग व्यवस्थित चेक करून कोणताही खालीवरी झाला नाही पाहिजे. एकदम बरोबर भाग ठेवून आपल्याला इथे शोल्डरला जोडून घ्यायचा आहे. हे बघा दोन्ही साईडचे भाग पण एकसारखे आले इथे. हे बघा या साईडचा पण शोल्डर जोडून घेतलं मी. आता आपण बाई जोडून घेऊ. इथे थोडंसं एक कमी जास्त झालं तर इथे व्यवस्थित सरळ करून घ्यायचं. इथे बाईसाठी बघा मार्किंग केला होता समोरच्या भागासाठी, ते समोरच्या भागावर आलं पाहिजे. सेंटरमध्ये कट मारला होता तर बरोबर सेंटरमधूनच बाई जोडायची. या पद्धतीने बाई जोडली तर कमी जास्त झालं तर साईडला निघून जाते. हे बघा या पद्धतीने बाई जोडून घ्यायची. बाई जोडून झाल्याच्या नंतर इथे कपड्याच्या सरळ बाजूलाच आपल्याला एक टीप मारून घ्यायची. हे बघा कपड्याच्या सरळ बाजूला इथे टीप मारून घ्यायची. दोन्ही भाग इथे जोडून घ्यायचे सरळ बाजूने आणि नंतर पलटी करून आतल्या साईडला आपल्याला फिटिंग करायची. तिथे पहिले आपल्याला एक टीप मारून घ्यायची काठोकाठ. हे बघा इथे टीप मारून झाली. आता आपण इथे फिटिंगचं माप टाकून घेऊ. तर इथे छातीचा चौदा भाग इथे 8 इंच आहे. बरोबर व्यवस्थित आपल्याला ओढून घ्यायचा आणि छातीचा कमरेचा इथे भाग 5.25 इंच आहे चौथा भाग तर इथे. आणि बाईची जो राऊंड आहे तो 4.25 इंच आहे. तर हे बघा मार्किंग करून झाल्याच्या नंतर बरोबर त्याच्यावर टीप मारून घ्यायची आपल्याला. आणि साईडनं एक
2-2 शिलाई एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या। हे बघा, या पद्धतीने फिटिंगची शिलाईसुद्धा सरळ आलेली आहे। तर सेम पद्धतीने आपल्याला त्या बाजूनं पण बाई जोडून फिटिंग करून घ्यायची। हे बघा, या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवलं तर एकदम चांगले फिनिशिंग येते आणि ब्लाऊजही चांगला बसतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला नक्की याच्यामधून काहीतरी फायदा होणारच। तर पुन्हा एकदा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।